कोकणात मान्सून सक्रिय झालाय। आज मृग नक्षत्र या ठिकाणी सुरू झालेलं आहे। आजपासून कोकणात पावसाची बरसात होईल असा देखील कयास या ठिकाणी लावण्यात येतो आहे। मात्र मान्सून जरी सक्रिय झालेला असला तरी पण हवा तसा दमदार पाऊस अद्याप बरसलेला नाहीये। अनेक तालुके सध्या पावसाविना कोरडेच असल्याचे पाहायला मिळत आहेत। सध्या तुम्ही बघू शकता की आपण अरबी समुद्र किनारपट्टी भागामध्ये आहोत आणि काळ्या ढगांची दाटीवाटी या ठिकाणी पाहायला मिळते आहे। हवामान खात्यानं या ठिकाणी पहिल्यांदा गोवा, त्यानंतर तळ कोकण आणि त्यानंतर रत्नागिरी असा मान्सूनचा प्रवास या ठिकाणी पूर्ण झाल्याचा अंदाज या ठिकाणी वर्तवलेला होता आणि त्यानंतर एक दोन पावसाच्या दमदार सरी वगळता सध्या पावसाची जोरदार बॅटिंगची प्रतीक्षा या ठिकाणी लागलेली पाहायला मिळते आहे। कारण मान्सून सक्रिय झाला असला तरी पण हवा तसा पाऊस सध्या पडत नाहीये। मात्र पुढच्या 48 तासामध्ये या ठिकाणी कोकण किनारपट्टी भागात मेघगर्जनेसह पाऊस होईल असा इशारा हवामान खात्याने दिलेला पाहायला मिळतो आहे। आणि सध्या सावंतवाडीपासून वैभववाडीपर्यंत पावसाच्या दमदार सरी या ठिकाणी बरसताना पाहायला मिळत आहेत। मात्र आज सकाळपासून रत्नागिरी जिल्ह्यात या ठिकाणी ढगाळ हवामान आहे। पावसाची दमदार किंवा जोरदार बॅटिंगची प्रतीक्षा अद्याप कोकणवासियांना लागून राहिलेली पाहायला मिळते आहे। पुढील 24 तासात मध्यम ते मुसळधार अशा स्वरूपाचा पाऊस या ठिकाणी कोकण किनारपट्टी भागात कोसळेल असा अंदाज हवामान खात्याने व्यक्त केलेला पाहायला मिळतो आहे। अनेक ठिकाणी अद्यापही तुरळक पावसाच्या सरी पाहायला मिळत आहेत। मान्सून जरी सक्रिय झाला असला तरी पण मान्सून ज्या पद्धतीनं पाऊस बरसतो तो त्या पावसाची प्रतीक्षा अद्यापही कोकणवासियांना या ठिकाणी कायम राहिली असलेली पाहायला मिळते आहे। तुम्ही बघू शकता की सध्या हवामान जे आहे ते मान्सूनसाठी सक्रिय आहे। मात्र आजपासून या ठिकाणी मृग नक्षत्र सुरू झालेलं आहे तरी पण पावसाचा अद्याप जोरदार सरी या ठिकाणी बरसताना पाहायला मिळत नाहीयेत। आजपासून या सरी बरसतील अशी शक्यता या ठिकाणी वर्तवण्यात येते आहे। कॅमेरामन समित गजनेसह मी मनोज डेले, TV9 मराठी, रत्नागिरी। हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात TV9 मराठी, एकमेव।